नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, हे जे ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील गौंढाळा कांबरखेडा नावाचं गाव म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। तसं या ठिकाणी भव्य असं इंटरचेंजचं काम सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा यांच्या दरम्यान सुरू असलेले ह्या समृद्धी महामार्गाचं काम पाहण्यासाठी आपण खास आज आलेलो आहोत। आणि आपण आजचं जे लोकेशन आहे, कोण्या ठिकाणून हा समृद्धी महामार्ग चाललेला आहे हे जर पाहायचं ठरलं तर इथून आपल्याला जवळच हे जे सिंदखेड राजा म्हणजेच जिजाऊ माताचं जे जन्मस्थान आहे, माहेरघर आहे, तर हे सिंदखेड राजा इथून जवळ 3.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला अशा पद्धतीने हा रस्ता तिकडे सिंदखेड राजाकडे जातो। या ठिकाणी आपल्याला इंटरचेंज पाहायला मिळेल आणि हे ठिकाण म्हणजेच पळसखेड नावाचं ठिकाण आहे। नमस्कार मंडळी, गजानन चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या अपडेटकरिता बेल आयकॉनच्या ऑलवर क्लिक करा। तर मंडळी, हे जे ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील गौंढाळा कांबरखेडा नावाचं गाव म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। या ठिकाणी भव्य असं इंटरचेंजचं काम सुरू आहे। पॅकेज नंबर 6 मध्ये हे काम सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे। ॲपको इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या अंडर हे काम सुरू आहे। तर मंडळी, इथं पाहूया आपण की असा पूल दिसत आहे, ब्रिज दिसत आहे। इथे एक नदी जात आहे, नदी खालून या नदीवरती होत असलेला हा भव्य असा ब्रिज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे।
एकदा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा यांच्या दरम्यान सुरू असलेल्या ह्या समृद्धी महामार्गाचं काम पाहण्यासाठी आपण खास आज आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्याला इंटरचेंज पाहायला मिळेल आणि हे ठिकाण म्हणजेच पळसखेड नावाचं ठिकाण आहे। आणि हे जे दिसत आहे समोर आपल्याला, हे संपूर्ण या सिंदखेड राजा परिसर म्हणजेच पळसखेड नावाच्या गावाच्या परिसरात या हद्दीत असलेलं हे समृद्धी महामार्गाचं वर्क, हे जे इंटरचेंज दिसत आहे इथून पहा, हे संपूर्ण इंटरचेंजचं वर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी इंटरचेंजचे जागोजाग आपल्याला पुलाचं काम प्रोग्रेस दिसत आहे त्याची।